नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। जर तुमचं वय 60 वर्ष पूर्ण झालं असेल किंवा तुमच्या घरामध्ये कुणी ज्येष्ठ नागरिक असतील तर आजचा हा विशेष भाग तुमच्यासाठी अत्यंत जीवनदायी आणि महत्त्वाचा ठरणार आहे। सामान्यतः आपल्या समाजात एक असा गैरसमज आहे की वय वाढलं की शरीर कमजोर होणारच आणि आजारपण हे येणारच। पण आधुनिक वैद्यकीय शास्त्रानुसार वाढत्या वयात शरीराची झीज होणं नैसर्गिक असलं तरी अकाली येणारं वृद्धत्व, सांधेदुखी आणि परावलंबित्व हे वाढत्या वयापेक्षा आपल्या दैनंदिन चुकीच्या सवयींमुळे जास्त येते। वयाच्या 60 नंतर शरीराची ताकद केवळ महागड्या औषधांमधून, टॉनिकमधून किंवा विटॅमिन्सच्या गोळ्यांमधून मिळत नाही, तर तुमची जीवनशैली आणि सवयी हे ठरवतात की तुम्ही वयाच्या 90 ते 95 वर्षापर्यंत स्वतःच्या पायावर निरोगी आणि ताठमानेने राहाल की आजारांच्या विळख्यात अडकून अंथरुणाला खिळाल। चला तर मग आजच्या या भागामध्ये आपण अशा 7 घातक सवयींबद्दल आणि वैज्ञानिक उपायांबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत, ज्या वयाच्या 60 नंतर शरीराला आतून पोखरून काढतात। आणि ह्या सवयी आजच बदलणं का गरजेचं आहे ते पाहूया। हा महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून पाहत आहात ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट नेहमीच तुम्हाला बघता येतील। चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। वयाच्या 60 नंतर आपल्या शरीरातील स्नायूंचं प्रमाण नैसर्गिकरित्या कमी होऊ लागतं, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये सार्कोपेनिया असं म्हणतात। अनेक ज्येष्ठ व्यक्ती निवृत्तीनंतर किंवा वय झाले या विचारानं घराबाहेर पडणे किंवा शारीरिक हालचाली करणं अत्यंत कमी करतात किंवा पूर्णपणे थांबवतात। पण जेव्हा तुम्ही दिवसभर एकाच जागी सोफ्यावर किंवा पलंगावर बसून राहता, तेव्हा शरीरातील फक्त रक्त भिसरण म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन मंदावते, ज्यामुळे पायांच्या नसावर ताण येतो आणि पायावर सूज येणे, गुडघे अकडणे यांसारख्या समस्या उद्भवू लागतात। मानवी शरीर हे चालते फिरते राहण्यासाठी बनलंय, त्यामुळे जितकी शारीरिक हालचाल कमी होईल तितके तुमचे सांधे होत जातील आणि स्नायूंची ताकद वेगानं नष्ट होईल। यामुळे दैनंदिन कामं करणं देखील कठीण होऊन बसते। चालणे किंवा मॉर्निंग वॉक करणे हा ज्येष्ठांसाठी सर्वोत्तम व्यायाम मानला जातो, परंतु यामध्ये देखील एक मोठी चूक अनेक जण करतात। काही जण लोक सांगतात की अनवाणी पायाने गवतावर किंवा जमिनीवर चालावे, पण मित्रांनो, 60 नंतर ही सवय अत्यंत धोकादायक ठरू शकते। या वयामध्ये अनेक वृद्धांना मधुमेह म्हणजेच डायबिटीज असतो किंवा पायांच्या नसा कमजोर झालेल्या असतात, ज्यामुळं पायाला काही टोचल्यास किंवा जखम झाल्यास ती लवकर जाणवत नाही आणि नंतर त्याचे रूपांतर गंभीर इन्फेक्शन किंवा गँग्रीनमध्ये होऊ शकतं। म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ज्येष्ठांनी चालताना नेहमी मऊ, आरामदायी आणि चांगली पकड असलेलं मॉर्निंग शूज वापरणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचा तोल जाणार नाही आणि पायांचं कोणत्याही अपघातापासून रक्षण होईल। एकाच जागी तासनतास बसून राहण्याच्या सवयीमुळे केवळ सांधेच खराब होत नाहीत, तर त्यामुळे शरीरातील चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम देखील पूर्णपणे मंदावते। यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू शकतं आणि हृदयाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो। निष्क्रिय शरीरामध्ये हृदय रक्ताचे पंपिंग योग्य रीतीने होऊ शकत नाही। मित्रांनो, यावर अत्यंत सोपा आणि प्रभावी म्हणजे दर 30 ते 40 मिनिटांनी आपल्या जागेवरून उठून किमान 2 ते 3 मिनिटं घरामध्ये हलका फेरफटका मारावा। तसेच बसल्या जागीच पायांचे पंजे हलवणे, मान गोल फिरवणे किंवा हलके हाताचा व्यायाम करणे या सवयीमुळे रक्ताचा प्रवाह व्यवस्थित सुरू राहतो आणि शरीरामध्ये मरगळ येत नाही। वयाच्या 60 नंतर शरीराची प्रत्येक पेशी पूर्वी इतक्या वेगानं स्वतःची दुरुस्ती करू शकत नाही, त्यामुळे या काळामध्ये पुरेशी आणि गाढ झोप ही कोणत्याही औषधापेक्षा अधिक प्रभावी नैसर्गिक उपचार ठरते। झोपेत असताना शरीरातील पेशींची दुरुस्ती, स्नायूंचं पुनर्निर्माण, शरीरातील विषारी घटकांची साफसफाई आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याची प्रक्रिया सुरू असते। पण आज अनेक मंडळी रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर व्हिडिओ पाहणे, सोशल मीडियावर वेळ घालवणे किंवा मग टीव्ही सिरियल आणि बातम्या पाहण्यात रमून जातात। स्क्रीनमधून बाहेर पडणारा निळा प्रकाश मेंदूला अजून दिवस असल्याचा चुकीचा संदेश देतो आणि त्यामुळे झोप आणणारे मेलाटोनिन हे संप्रेरक योग्य प्रमाणात तयार होत नाहीत। परिणामी झोप उशिरा लागते, रात्री वारंवार जाग येते आणि सकाळी उठल्यानंतर ही शरीर पूर्णपणे ताजेतवाने वाटत नाही। याचा परिणाम रक्तदाब वाढणे, रक्तातील साखरेची पातळी अस्थिर होणे, दिवसभर थकवा जाणवणे आणि चिडचिड होणे अशा स्वरूपात दिसून येतो। उदाहरणार्थ 68 वर्षाचे एक काका रोज रात्री 12 वाजेपर्यंत मोबाईलवर व्हिडिओ पाहायचे आणि मग त्यांना सकाळी डोकं जड वाटायचं, रक्तदाब वाढलेला असायचा आणि साहजिकच दिवसभर झोप येत राहायची। पण मग मित्रांनो, त्यांनी रात्री 10 वाजता झोपण्याची आणि झोपण्याच्या 1 तास आधी मोबाईल पूर्णपणे बंद ठेवण्याची सवय लावल्यानंतर काही आठवड्यातच त्यांची झोप सुधारली।
सकाळचा उत्साह वाढला आणि दिवसभरातील थकवाही लक्षणीय कमी झाला. साठीनंतर शरीराला पेक्षा मनाला होणारा थकवा अनेकदा अधिक धोकादायक ठरतो. अनेक ज्येष्ठ व्यक्ती मुलांच्या करिअरची चिंता, आर्थिक जबाबदाऱ्या, कौटुंबिक मतभेद किंवा स्वतःच्या आजारांबद्दल सतत विचार करत राहतात. अशा अखंड मानसिक तणावामुळे शरीरातील कॉर्टिसोल हे स्ट्रेस हार्मोन दीर्घकाळ वाढलेलं राहतं. जेव्हा कॉर्टिसोल सतत जास्त प्रमाणात असतं तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. शरीरात सूज वाढते, रक्तदाब नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो आणि हृदयावर अतिरिक्त ताण येतो. इतकंच नव्हे तर मेंदूच्या स्मरणशक्तीशी संबंधित भागावरही याचा परिणाम होऊन विसरणं, भोळेपणा वाढण्याची शक्यता निर्माण होते. दीर्घकाळ तणावाखाली राहणाऱ्या व्यक्तींमध्ये अल्झायमर्स किंवा इतर स्मृतिभ्रंशाशी संबंधित समस्यांचा धोका देखील वाढू शकतो. उदाहरणार्थ, एका आजींना मुलगा परदेशात असल्यामुळे त्याची सतत काळजी वाटायची. त्या दिवसभर त्याचाच विचार करत राहायच्या, त्यामुळे त्यांची झोप बिघडली, भूक कमी झाली आणि रक्तदाबही वाढू लागला. पण नंतर त्यांनी दररोज मैत्रिणींशी गप्पा मारणे, सकाळी फिरायला जाणे आणि भजनामध्ये सहभागी होणं सुरू केलं. काही महिन्यातच त्यांचा तणाव कमी झाला, झोप सुधारली आणि त्यांचं मानसिक आरोग्यही अधिक स्थिर झाले. या दोन्ही समस्यांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी महागडी औषधं नव्हे तर योग्य दिनचर्या आणि सकारात्मक जीवनशैली सर्वात मोठं औषध ठरते. रात्री शक्यतो 9:30 ते 10 वाजेपर्यंत झोपण्याचा प्रयत्न करा आणि झोपण्याच्या किमान 1 तास आधी मोबाईल, टीव्ही किंवा इतर स्क्रीनपासून पूर्णपणे दूर राहा. त्याऐवजी एखादं पुस्तक वाचा, हलकं संगीत ऐका किंवा कुटुंबातील सदस्यांशी निवांत संवाद साधा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 15 ते 20 मिनिटं प्राणायाम, दीर्घ श्वासोच्छवास म्हणजेच डीप ब्रीथिंग किंवा ध्यान केल्यानं मन शांत राहते, तणाव कमी होतो आणि शरीरातील स्ट्रेस हार्मोनचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच स्वतःला एकटे न ठेवता मित्रमंडळींशी भेटणे, नातवंडांसोबत वेळ घालवणे, भजन, कीर्तन, बागकाम किंवा आपल्या आवडीचा छंद जोपासणं या सवयी मेंदूमध्ये आनंद देणारी रसायने तयार करण्यास मदत करतात. यामुळे केवळ मानसिक आरोग्य सुधारत नाही तर हृदय, मेंदू आणि संपूर्ण शरीर अधिक निरोगी राहते. लक्षात ठेवा, साठीनंतर दीर्घायुष्य मिळवण्यासाठी फक्त औषधांवर अवलंबून राहू नका. शांत मन, नियमित झोप आणि आनंदी जीवनशैली हीच खऱ्या अर्थानं निरोगी आणि समाधानकारक आयुष्याची गुरुकिल्ली असते. वयाच्या साठीनंतर मानवी शरीरातील तहान लागण्याची नैसर्गिक भावना हळूहळू कमी होते, ज्यामुळे अनेक ज्येष्ठांना शरीराला पाण्याची गरज असूनही तहान जाणवत नाही आणि ते खूप कमी पाणी पितात. विशेषतः सकाळी उठल्यावर पाणी न पिता थेट कामाला लागणे किंवा चहा पिणे ही अतिशय मोठी वैद्यकीय चूक आहे. कारण रात्रभर शरीरात जमा झालेले टाकाऊ आणि विषारी पदार्थ म्हणजे टॉक्झिन्स बाहेर पाडण्यासाठी पाण्याची आवश्यकता अत्यंत असते. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास रक्त घट्ट होते, ज्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त ताण पडतो आणि किडनीवर देखील याचा अत्यंत वाईट परिणाम होऊन लघवीचं इन्फेक्शन किंवा मग कॉन्स्टिपेशनचा त्रास कमालीचा वाढतो. दुसरी महत्त्वाची सवय जी थेट पचन संस्थेला खिळखिळी करते ती म्हणजे जेवण घाईघाईत करणे किंवा दातांच्या कमकुवतपणामुळे अन्न नीट न चावता थेट गिळणे. मानवी पचन क्रियेची सुरुवात ही आपल्या तोंडातील लाळेतील एन्झाइम्स मिसळण्यापासून होते, परंतु जेव्हा अन्न नीट चावलं जात नाही तेव्हा पोटातील जठराला आणि आतड्यांना ते अन्न पचवण्यासाठी अतिरिक्त कष्ट करावे लागतात. यामुळे खाल्लेल्या अन्नातील आवश्यक पोषक तत्वे, विटॅमिन्स आणि मिनरल्स शरीर शोषून घेऊ शकत नाही. परिणामी चांगला आहार घेऊनही शरीराला कमालीची अशक्तपणा जाणवतो. गॅसेस, तीव्र ॲसिडिटी आणि पोट फुगणे ह्या समस्या रोजच बनतात. या सर्व समस्या मुळापासून उपटून टाकण्यासाठी सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी किमान 1 ते 2 ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा. लक्षात ठेवा, जर तुम्ही तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणार असाल तर मग ते साधेच असावे. त्यात कधीही लिंबू किंवा मध मिसळू नका, कारण त्यामुळे पोटात रासायनिक बिघाड होऊ शकतो. जेवताना टीव्ही, मोबाईल किंवा कोणतीही चिंता बाजूला ठेवून अत्यंत शांत चित्तानं बसावा आणि अन्नाचा प्रत्येक घास किमान 25 ते 30 वेळा तोंडामध्ये पूर्ण बारीक होईपर्यंत चावून खावा. ही साधी सवय तुमच्या पोटाचे 70% आजार दूर ठेवेल आणि खाल्लेल्या अन्नाचे शरीराला योग्य पोषण मिळेल. वयाच्या साठीनंतर शरीराची पचनशक्ती नैसर्गिकरित्या कमी होऊ लागते. पोटात अन्न पचवण्यासाठी आवश्यक असणारे पाचक रस आणि एन्झाइम्स म्हणजेच डायजेस्टिव्ह एन्झाइम्स पूर्वी इतक्या प्रमाणात तयार होत नाही. त्यामुळे या वयात जड तळलेला, तेलकट किंवा अतिमसालेदार पदार्थ पचवणं शरीरासाठी खूप कठीण असतं. अनेक जण चवीला प्राधान्य देत समोसे, भजी, पुरी, मिठाई, बिस्किटे, मैद्याचे पदार्थ आणि जंक फूड यांचं नियमित सेवन करत राहतात.
सुरुवातीला याचा त्रास जाणवत नसला तरी हळूहळू यकृतामध्ये चरबी साचू लागते, रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं आणि रक्तवाहिन्या अरुंद होऊ लागतात. त्यामुळे हृदयावर अधिक ताण येतो, रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात यांचा धोका लक्षणीयरित्या वाढतो. याचबरोबर दररोज जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्यानं स्वादुपिंडावर अतिरिक्त ताण येतो, इन्शुलिनची कार्यक्षमता कमी होते आणि मधुमेह नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो. उदाहरणार्थ 65 वर्षाचे गृहस्थ रोज जेवणानंतर मिठाई आणि संध्याकाळी तळलेले स्नॅक खायचे. काही वर्षांतच त्यांचं वजन वाढलं, कोलेस्ट्रॉल आणि साखर दोन्हीही वाढले आणि डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराचा गंभीर धोका असल्याचं सांगितलं. त्यामुळे 60 नंतर पोटाला नव्हे तर शरीराला काय आवश्यक आहे याचा विचार करूनच आहार निवडणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. याचबरोबर आणखी एक धोकादायक सवय म्हणजे दिवसभर वारंवार चहा किंवा कॉफी पिणे आणि मद्यपानासारख्या व्यसनांमध्ये अडकणे. अनेक ज्येष्ठ व्यक्ती दिवसातून 5 ते 6 वेळा चहा घेतात आणि त्याला निरुपद्रवी सवय समजतात. मात्र जेव्हा कॉफीमधील हे कॅफीन शरीरातील पाणी लघवीवाटे जास्त प्रमाणात बाहेर टाकण्यास मदत करते, त्यामुळे शरीरातील नकळत पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन निर्माण होऊ शकते. शिवाय जेवणाच्या आसपास जास्त चहा किंवा कॉफी घेतल्यास शरीरातील अन्नातील लोह आणि कॅल्शियम योग्य प्रकारे शोषून अडथळा निर्माण होण्यास मदत होतो. दीर्घकाळ अशी सवय राहिल्यास रक्ताची कमतरता, अशक्तपणा आणि हाडे कमकुवत होण्याचा धोका वाढतो. त्याप्रमाणे मद्यपानामुळे यकृत, फुफ्फुसे आणि हृदयावर गंभीर परिणाम होतात. अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका देखील वाढतो. उदाहरणार्थ एका आजोबांना दिवसातून 5 ते 6 वेळा चहा पिण्याची आणि खाण्याची सवय होती. काही वर्षांनी त्यांना सतत गुडघादुखी, थकवा आणि हाडे कमकुवत झाल्याची समस्या निर्माण झाली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्यामध्ये लोहाची कमतरता आणि हाडांची घनता कमी झाल्याचं आढळलं. ही समस्या एका वर्षामध्ये, दिवसामध्ये निर्माण झाली नव्हती, ती वर्षानुवर्ष झालेल्या चुकीच्या सवयीचा परिणाम होती. या सर्व समस्यांपासून बचाव करण्याचा अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे साधा, संतुलित आणि पचायला हलका आहार स्वीकारणे. रोजच्या जेवणामध्ये ज्वारी, भाकरी, नाचणी सारखी तृणधान्य किंवा विविध कडधान्य, भरपूर पालेभाज्या, हंगामी भाज्या, सूप, डाळी आणि ताज्या फळांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि पचन संस्थेवरही अतिरिक्त ताण येत नाही. चहा किंवा कॉफी दिवसातून एकदाच आणि शक्यतो जेवणानंतर बऱ्याच वेळानं घ्यावी. त्याचबरोबर खूप आणि मद्यपान पूर्णपणे सोडण्याचा निर्धार करणे हे दीर्घायुष्यासाठी मोठं पाऊल ठरू शकतं. दररोज सकाळी 15 ते 20 मिनिटं कोवळ्या उन्हात बसल्यानं शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळते, जे कॅल्शियमच्या शोषणासाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असते. लक्षात ठेवा की 60 नंतर निरोगी राहण्याचं रहस्य महागड्या औषधांमध्ये नसून योग्य व्यसन मुक्त जीवनशैली, आहार आणि शिस्तबद्ध दिनचर्येमध्ये दडलेला आहे. आज घेतलेला योग्य निर्णय उद्याचे निरोगी आणि सक्रिय आयुष्य आनंदी घडवू शकतो. आशा करते की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट करता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा.